ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभर अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरी सत्यम जनार्दन महंस नारायण शिवम नाम शिव केशवम क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदाय ध्यानमूलम गुरुर्मूर्ती पूजामूलम गुरुपाद मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलम गुरुकृपा पूजा सत्यम मंत्र सत्यम सत्यम देवम निरंजनम गुरुवाक्य सदा सत्यम सत्यम एकम परमपदम अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते मनोजय मारुतुल्यवेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरण प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरक्षा वरम पुंडरीकाय धातुमलिंद्रयी समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं गुरु ब्रह्मा गुरुष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु ब्रह्मा विष्णु गुरुदेव जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन तस्मै श्री जनार्दनाय। आपल्या भारतामध्ये जी गुरुशिष्य परंपरा आहे त्यानुसार आपण भाग्यवान आहोत की ज्या देशामध्ये गुरुशिष्य परंपरामध्ये आहे परंपरा सनातन आता पूर्वपर चालत आले अशा देशातले आपण भूमिपुत्र आहोत म्हणून प्रथमतः सद्गुरूंच्या चरणी आणतात ओम जगद्गुरु जनसंघाचरणी साष्टांग जपत करूया। महाराष्ट्र आराध्य दैवत भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्या चरणी बंद त्याप्रमाणे मराठी संत जीवन संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत निवृत्तनाथ महाराज असे सर्व संत यांच्या चरणी बंद त्याप्रमाणे आश्रमी संत असले आमचे स्वामी सच्चिदानंद महाराज स्वामी ब्रह्मानंद महाराज त्याचे पुंडलिका महाराज केशवानंद महाराज त्याच उपस्थित असलेल्या परिचय भूमिपुत्र हरिभक्तपराय त्यांची नावं हां जे कुळ बघा जनासामध्ये जे कुळे बघा ते त्यांचं उगले कुळे भर का बाबासाहेब महाराज उगले हरिभक्ताचा त्याप्रमाणे हरिभक्तपरायण वेदांत महाराज राखोंडे हां हरिभक्तपरायण विजय महाराज वाघमारे त्याप्रमाणे हरिभक्तपरायण बळीराम महाराज उगले दोन उगले हरतील आणि हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पवार असे जे या ठिकाणी उपस्थित आहेत जय बाबाजी भक्तपरायण अनेक गुरुभक्त उपस्थित आहेत भगिनी उपस्थित आहेत असे जेवढे उपस्थित आहे या धर्माच्या चर्चेसाठी धर्माच्या चर्चेसाठी उपस्थित आहेत सहभागी झाले आहेत आणि सर्व पुण्यवान भाग्यवंतांचं वर हात करून टाळी वाजवून हरून या ठिकाणी आतापर्यंत बरीच चर्चा मंथन त्या संदर्भात त्यांनी केला त्यानं आणि आपणही केलं गेलं म्हणून म्हटलं जातं धर्मी रक्षिता रक्षिता म्हणजे आपण जर धर्माचं रक्षण केलं धर्म आपलं रक्षण करीत नाही पण बाबाजीने मी काय सांगायचे धर्म करा त्याने देव येतील का आता धर्म करायचं म्हणजे काय करायला बघा कारण आजकाल बरेचसे धर्म मानले जात आहेत मात्र
सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाचा धर्म जो सनातन आहे, म्हणजे सृष्टी निर्माण झाल्यापासून जो धर्म चालत आलेला आहे तो आहे सनातन राष्ट्र. सनातन हिंदू राष्ट्रधर्म म्हटलं जातं. आताच दिल्ली येथे सनातन धर्मराष्ट्राबद्दल चर्चा झाली. त्या ठिकाणी चर्चा झाली. कशात चर्चा झाली? शास्त्र आणि शास्त्र. काय? शस्त्र आणि शास्त्र. प्रथम बघा, माणसाला शास्त्र माहिती पाहिजे आणि नंतर कशाची आवश्यकता आहे? हां, जे शास्त्र जाणत नाही, मानत नाही त्यांच्यासाठी काय? शस्त्र. ज्यांना शास्त्र समजत नाही त्यांना शस्त्राने समजावं लागतं, त्यांना शस्त्राने समजावं लागतं अशा. आणि म्हणून शास्त्र कशी गरज आहे याचंही मंथन त्या ठिकाणी करण्यात आलं. जसं आपल्याला इतिहास आपल्या महाराष्ट्राचं माहिती आहे की हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचेच आपण वंशज आपण सर्वजण आहोत. ज्यांनी आपल्या मनगडाच्या जोरावर काय केलं? आपल्या हिंदू धर्माची स्थापना केल्यासाठी. म्हणून म्हटलं जातं, एक शिवाजी नाही होते तो सबकी क्रांती. मग किती पार बघा त्या छत्रपतींच्या आपल्या सर्वांवर आहे की. म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य काय आहे? आताच महाराजांनी उल्लेख केला बघा की पहिला मुद्दा त्यांनी स्वतः सुंदर असा मांडला की संस्कृतीला प्राधान्य दिलं पाहिजे. संस्कृतीला प्राधान्य मुद्दा म्हणत असताना त्या ठिकाणी सावतर आणि सख्याईचा उल्लेख केला आहे. म्हणून आपल्याला कशाला प्राधान्य द्यायचं आहे? आपल्या सख्या आईला महत्त्व द्यायचं. कोणाला महत्त्व द्यायचं? आपल्याला ज्या मातेच्या पोटात जन्म आलो त्या मातेला प्रथम आपण प्राधान्य दिलं पाहिजे. ही संस्कृती आपल्यालाही आपल्या घरामध्ये काही पालन करायचे. आणि कारण अध्यात्मामध्ये आधी केले मग सांगितले. समजा महाराज लोक जर समजा तर मग चुना लावत असेल, काय समजा महाराज तर मग चुना लावत असेल तर त्यांना समोरच्याला माणसाला कीर्तनामध्ये ते समोरच्या मला सांगू शकतात का? अरे भाऊ त्या भाऊ खाऊ नका सांगू शकतील का? लक्षात त्या अनुषंगाने अध्यात्माने कशाला महत्त्व आहे? आधी केले. म्हणून प्रथमतः प्रत्येकाने आपल्या घरामध्ये बघा जेवढी उपस्थित आहे ना त्यांनी प्रथम आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांना काय म्हणलं पाहिजे? आहे की किती सुंदर शब्द आपल्या भारतीय संस्कृती आहे. आई, बाबा, आई, बाई, ताई, आका के आणि वडिलांना भाऊ, तात्या, अण्णा, आप्पा, नाना अशा अनेक शब्दाची अलंकार आहेत, भूषवणार आहेत, सन्मान करणार आहेत. माझं जे दोन शब्द घुसले ना का प्रत्येक घरामध्ये गेली आता शनिवार जे दोन शब्द घुसले आहेत आपल्या घरामध्ये, जे मुलांकडून आईबापांना काय होतात त्याचं म्हणजे बघा यातून बघा आपण समाजाला काय सांगितलं पाहिजे? म्हणे तुमचेच मुलं बघा काय समाजातील सर्व लोकांना आईबापांना माता पित्यांना काय सांगितलं पाहिजे? म्हणजे बघा तुम्ही जन्माला आणलेली मुलं आणि तुमचे काय करून राहिले? तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारून बेइज्जत करून राहिले की नाही की? ही दुःखाची खंताची बाब आहे. ज्या आईबापाने जन्म दिला त्याच आईबापाला कोणत्या शब्दाने हिरवावं? मम्मी आणि पप्पा जे किती बेइज्जतीचं लक्षण आहे की. म्हणून सर्वात बघा प्रथम समाजामध्ये आपल्याला कोणती गोष्ट गुजवणे गरजेचं आहे? मम्मी पप्पा चले जाव. काय? मम्मी पप्पा चले जाव आणि आई बाबा हा जाव आपल्या घरामध्ये. हा सर्वात मोठा मुद्दा बघा आपल्या घरात असतो. त्याप्रमाणे आता सांगितलं फॅशन की व्यसन फॅशन बनणंच झालं की. तसं आपण पाहतो मुली आणि मुलं सारखेच कपडे घालून राहिले का आहे की. कटिंगसुद्धा मुलीसुद्धा कटिंग करून राहिल्या आहे. त्यामुळे पंचायत पडते बघा नेमकं मुलगा कोण मुलगी म्हणण्यासाठी. मात्र आपली भारतीय संस्कृती बघा स्त्रियांनी
पोशाख म्हणजे ड्रेस वापरावा, पुरुषांनी कोणता वापरा लक्षात. आता तिकडं बघा तिकडं थंड काय थंड हवेचं ठिकाण आहे, इतर देश थंड हवे ठिकाणामध्ये मग त्याला टाईट कपडे लागते ना, कुठे लागते टाईट फळ. आपण उष्णकटिबंधात लावतो बघा, धोतर लुंगी पायजमा की असे बघा. हा ड्रेस कोणता आहे, भारतीय की नाही. म्हणून जर यांचं त्यावेळी नका भारतीय ड्रेस वापरायचे म्हणजे भारतीय संस्कृती अनुसरून डोक्यात टोपी की नाही. आता यांच्या डोक्यात टोपी नाही बरं का, तुम्ही टोपी लक्षात घ्या. टोपी महत्त्वाची आपली संस्कृती. टोपी का फेटा असणं बारकांच्या लक्षात. आणि म्हणून जेव्हा आपण आपला आचार भारतीय संस्कृतीमध्ये आपला धर्मापालन ठेवू तेव्हाच आपला अधिकार वगैरे प्राप्त होत लक्षात. कारण म्हणून माझा अधिकारच ऐसा क्रूप देश आहे. काय अधिकारच ऐसा क्रूप देश. जसं बघा कलेक्टरने सांगणं आणि एखाद्या तलाट्याने सांगणं फरक की नाही आहे की नाही. तलाट्याने दुई वाक्य वापरलं, तीच वाक्य वापरलं, कलेक्टरने वापरलं, कोणाच्या वाक्याला महत्त्व जास्त आहे की नाही. अधिकार. त्याप्रमाणे समाजामध्ये अधिकार कोणाला आहे, कीर्तन करणारे अधिकार असतात अधिकार. म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, समाज जागृतीचं बघा काम करणं फार गरजेचं आहे. त्या सर्वात मोठं मग आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठी अडचण काय माहिती आहे, भाऊबंदकी बरं. काय सर्वात जास्त अडचण आपल्या हिंदू धर्मामध्ये भाऊबंदकीची आपल्याला भाऊबंदकीची अडचण बघा. ती काय येते बघा, काय येते आहे याचं मूळ बघा शोधणं गरजेचं. काय मूळ शोधणं गरजेचं लक्षात. तर बाबाजीने सुंदर उत्तर दिलं बघा त्या संदर्भात की भाऊबंदकी केव्हा बघा संपू शकाय, भाऊबंदकी केव्हा संपू शकते याचं सोल्युशन, याचं इलाज बघा बाबाजी लक्षात. काय सांगितलं कार्यक्रमाचं लक्षात. ते बाबाजीने सांगितलं म्हणे मुलगा जन्माला आल्यानंतर मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला 3 वर्षे अंगावर दूध आईने पाजावं. किती वर्ष बरं का. काय सांगितलं, मुलगा जन्माल्यानंतर त्या मातेने त्या मुलाला किती वर्ष दूध पाजा अंगावरचं. जी माताश्री आपल्याला दूध पाजे तर मुलगा सवयी हनुमंतासारखा आला. कसा आहे, बुद्धिमान वजार आणि आयुष्यमान आरोग्यमान वाटतं. मात्र आजकाल काय होतं दुसऱ्या वर्षी बघा जन्म होतो का, दुसऱ्या मुलं दुसरा जन्म होतो. मग याचा वाटा कोण पितं, दुसरा भाऊ, त्याचा भाऊ बघा जन्माला दुसरा. मग याच्या वाटा दूध कोणी पिलं, त्या दुसऱ्या भाऊने पिलं. त्यामुळे काय झालं बरं का बघा ओरिजिनल फॅक्ट आहे भाऊ लक्षात. दोन्ही मुलाचं अंतर किती असावं, 3 वर्ष किती असावं बरं का. किती अंतर, 2 मुलं किती अंतर असावं. मग 3, 4 का 5 किती तर किती मुलं मग जन्म आला. मग आता अंतर किती असावं बघा, 3 वर्षाचं अंतर बघा. मला 2 मुलामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मग यांनी जर याच्या वाटेत दूध जायचं जर पिलं तर मग दुसरा वाटा पिणार नाही. आणि मग भावबंदकी त्या ठिकाणी भावबंदकी मुळा आपण तो वाटा कारण बाबाजी म्हणायचे त्याचा वाटा ज्या दिला पाहिजे. रावणादी बाकी ज्याची त्याला देऊन टाके असं बाबाजी म्हणायचे. त्या बेट्या उसनवारी सूट गेली यमाच्या दराच्या. म्हणून बघा ही परिस्थिती काय होते लक्षात आलं मला लक्षात आलं. आणि बघा फॅशनने कसं याच्यात आणखी बघा फॅशनने मनुष्य का बिघडतो कशात. आता मुलगा जन्मानंतर त्या मातेने अंगावर दूध पाजावं की नाही. मग तर आजकालच्या काय बाया काय करतात, अंगावर दूध पाजीत नाही बघा. अंगावर दूध न पाजता कोणी दूध पाजीत त्या तरी का बाटलीमधलं त्याला रबरी बोंड असतं त्याला फुपशी बघा, त्याला फुपशी म्हणतात ती दुधाची बाटली. आता सांगा फॅशनमध्ये काय झालं, काही बायांनी काय केलं, आपल्या अंगावर दूध न पाजता त्या मला कोणी दूध पाजायला सुरुवात केलं नाही, बाटलीमधलं. त्या मुलाला अंगावर दूध न पाजता त्या मातेने कोणी दूध पाजायला सुरुवात केली, बाटलीला सांगा. आता प्रश्न लक्षात मुद्दा लक्षात, पुढचा प्रश्न मुद्दा लक्षात द्या. आता बघा लहानपणी त्या मुलाच्या हातात बाटली कोणी दिली, कोण दिली का मग. आता प्रश्न अत्यंत महत्त्वाचे. लहानपणी त्या मुलाच्या हातात बाटली कोणी दिली, आईने दिली. मग सांगा त्या मुलाला कोणी वाढवलं, आईने वाढवलं का बाटलीने वाढवलं. हां
त्यामुळे कोणी वाढवलं? आईनं का बाटलीनं? मग सांगा, बाटली जर वाढवलं ना त्या मुलाला, मग जर भूक लागली त्या मुलाला, ते मुलगा कोणाची वाट पाहिजे? आईच्या का बाटलीची वाट पाहिजे? हां, का ते वाढवलं कोणी त्याला? मग ती वाट कोणाची पाहिजे? बाटलीची. मग सांगा, त्याचं प्रेम आईवर का बाटलीवर? सांगा ना, त्या प्रेम आई का बाटलीवर? मग सांगा, लहानपणीच ते प्रेम बघा त्या बाटलीवर जळतं त्या मुलाचं, मोठ्यापणी काही सोडायला तयार होत. लक्षात घ्या की. म्हणजे बघा, एवढीशी चूक, आईची चूक काय बघा परिणाम होऊ शकते, लक्षात घ्या. म्हणून महिलांनी बघा धर्माचं बाबा सांग, महिलांनी धर्माचं पालन बघा करणं फार गरजेचं आहे. ज्या महिला धर्माचं पालन करतील त्यांच्या घरामध्ये सांगितलं ना, धर्म करा त्याने देव त्याच्याकडे देव जन्माला दिलं. मग केव्हा? धर्माचं पालन केलं. जर पालन केलं नाही तर मग ही भावभूती काही संपणार. अशा रीतीने बघा की संतांनी किती बघा सूक्ष्म विचार केला आहे तुम्ही, की या संसारामध्ये आपल्या समाजामध्ये शांतता नांदावी, वैर होऊ नये, एकमेकाने एकमेकात घेऊ नये. बघा त्यासाठी किती सूक्ष्म विचार आणि धर्माचं पालन तुझं कसं करावं याचं मार्गदर्शन मग आम्ही लक्षात येतं. म्हणून आजच्या या एकादशीच्या निमित्ताने या पांडुरंगाच्या दरबारमध्ये आपण एकत्र येऊन चर्चा बघा, संवाद आपण या ठिकाणी धर्माविषयी करतो. आणि आपण मोठ्या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित झालात. आणि आपल्या सर्वांचं पुणे टाळूया. आणि आता आपल्याला संकल्प काय करायचे आहेत? संकल्प आपण करायचे आहेत? संकल्प काय करायचं सांगा ना. आता संकल्प काय करायचं आहे आपल्या सर्वांना? आपण एकत्र येऊन आपल्या संस्कृतीविषयी आपण आपलं स्वतः आचरण केलं पाहिजे. हां, पहिलं बघा संकल्प काय करायचा आहे? आधी केले पहिला संकल्प बघा. प्रथम मी काय, प्रथम जे मला दुसरं सांगायचं त्याचा प्रथम मी. जसं नाही का ते स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे एक बाई आली होती त्यासाठी. एक मुलाला घेऊन बाई आली होती. त्याचं कारण काय होतं माहिती आहे का? ते मुलगा काय करायचं बघा, नेहमी त्या आईला त्रास द्यायचं. आणि त्रास कशाबद्दल द्यायचं? नेहमी गुळच खायला मागायचं. काय करायचं ते मुलगा त्या आईकडे, आई मला गुळ द्या. त्या आईला ते कतरून सोडायचं. मग त्या आईने विचार केला, हे मुलगा लई त्रास देतो म्हणे, आपण मार्गदर्शन जाऊ काय याचा गुळ बंद करण्यासाठी आपण मार्गदर्शन जाऊ. म्हणते रामकृष्ण परमहंस ती माताश्री आली. पदर पसरून बघा, ती धार्मिक होती. पदर पसरून ते नमस्कार बघा त्या रामकृष्ण परमहंसाला केल्यानंतर घरानं म्हणजे तक्रार केली. काय तक्रार केली त्या मातेने? म्हणे महाराज, हे माझं मुलगा लई मला त्रास देतं म्हणे. महाराज म्हणे काहून त्रास देतं म्हणे? हे महाराज म्हणे मी मला गुळच खायला मागतं म्हणे, याचा गुळ बंद करा म्हणे. हे मुलगा काय तरी मला कोणता त्रास देतं म्हणे, मी मला गुळच खा याचा काय करा, गुळ बंद करा म्हणे. ज्याला महाराजांची तक्रार घरानं ऐकलं त्या मातोश्रीचं, तर मग रामकृष्ण काय उत्तर दिलं म्हणे, मातोश्री असं करा म्हणे, 15 दिवसांनी काय करा, याला माझ्याकडे घेऊन या म्हणे. किती दिवसांनी? 15 दिवस. हां, माझ्याकडे घेऊन या म्हणे. मग ती पुन्हा नमस्कार केला, आदेश शिरसावंत मानला. त्या मातोश्री ते रामकृष्ण घरी गेली दर्शन करून. दररोज दिवस मोठीत राहिली. मग 15 दिवस किती 15 दिवस झाले बरं, किती झाले? 15 दिवस. आणि पुन्हा ती मग त्या लहान बालकाला घेऊन कुठे आली? रामकृष्ण परमहंस का पदर बसून नमस्कार बघा महाराजांना केला. अजून बघा बसली आणि महाराजांची पुन्हा बोलू लागली. म्हणे महाराज, मी आपल्याकडे आले होते म्हणे आणि आपल्याला विनंती केली होती की माझ्या मुलाचं काय करा, गुळ बंद करा म्हणे. तुम्ही मला काय सांगितलं होतं? 15 दिवस. हां, त्यानुसार मी आता 15 दिवस झाले म्हणजे आले. तर बघा ज्याला त्या मातोश्रीने पुन्हा मुद्दा मांडला. म्हणे महाराज, या माझ्या मुलाचा काही करा पण गुळ बंद करा. काय म्हटली ती? या माझ्या मुलाचं काय करा म्हणे, गुळ बंद करा. महाराज काय म्हणले? भाऊ बघा, त्याला जवळ घेतलं, पाठीवरचा हात फिरवला आणि महाराज काय म्हणले त्याला? म्हणे बाळ, गुळ खाऊ नको. काय म्हणली महाराज?
त्या मुलाला काय म्हटले, ओळखू नको बाळा. त्या आईने ऐकलं. आईने ऐकल्यानंतर तिला आश्चर्य वाटलं आणि प्रश्न केला बघा महाराजांना. म्हणे का हो म्हणे महाराज, तुम्हाला एवढंच वाक्य सांगायचं होतं तर 15 दिवस कशा लावले म्हणे की त्याच वेळा सांगायला का काय अडचण होती की नाही, आहे की नाही. एवढंच वाक्य माझ्या मुलाला तुला सांगायचं, बाळ गुळ खाऊ नको म्हणे, हे सांगायला तुम्ही 15 दिवस का लावले म्हणे, असा प्रश्न त्या मातोश्रीने केला साहेब. मग त्याला महाराजांनी काय उत्तर दिलं, म्हणे मातोश्री, मला तुमचा गुळ खायची सवय होती. काय होती, मला सुद्धा गुळ खाण्याची सवय होती. म्हणून मी प्रथम काय केलं, माझा हां म्हणून मला अधिकार, बघा मला अधिकार प्राप्त झाला, म्हणून मी आता त्या सांगू शकतो. काय सांगू शकतो, बाळ खोल, हा लक्षात घे. अशा रीतीने बघा आधी केले याला अत्यंत बघा महत्त्व प्राधान्य. ज्यांनाही समाजामध्ये काही परिवर्तन करायचं असेल तर त्यांनी हा मुद्दा अत्यंत बघा महत्त्वाचा आपल्या जीवनामध्ये पालन करणं आवश्यक लक्षात घे. म्हणून अशा रीतीने धर्म करा त्याने देव इथे एका धर्म पांडवाने केला अंगी देव, धर्माईने धर्म जीवाचा, असं का म्हणजे धर्माचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण श्रद्धाभाव प्रवचित झाला. आमच्यासारख्या येड्याच्या तुम्ही शब्द आपण म्हणजे प्रेमाने आणि आपुलकीने आपण काय केलं, श्रवण केले. म्हणून पुरुष आपल्या श्रद्धेचं खाली धन्यवाद. आणि संकल्प आता काय करायचा, पहिला दुसरा संकल्प काय करायचा, स्वदेशीचा. बघा मी स्वदेशीचाच वापर करेन. काय करीन मी, कोणत्या वस्तू वापरेन, माझ्या भारत देशात तयार झाल्या, म्हणजे माझ्या भारतीयांनी तयार केल्याच वस्तू आपल्या लक्षात. दुसरा संकल्प कोणता करायचा, हां माझ्या बंधूंनी अर्थात भारतीयांनी घाम गाळून जे तयार केलं ना तेच मी वापरू लागेल. समजा आता यांनी वस्तू तयार केली, यांचं नाव काय महाराजांचं, उगले महाराज, वेदांत महाराज यांचं नाव उगले. हां. आता बघा तुम्ही जर यांच्या वेदांत महाराज का वस्तू खरेदी केल्या, पैसे कोणा खिशात जातील, मग मोठं कोण होईल. म्हणजे बघा आपल्याच माणसाला मोठं करायचं आहे की नाही. आपल्याच वास्तव आपण वस्तू खरेदी केल्या तर पैसे कोणा खिशात जातील, आपल्या माणसाच्या. मग मोठं कोण होईल, मग आपल्याला भारतीयाला काय करायचं आहे, बघा आपलेच भारतीय मोठे करायचे, दुसऱ्या देशाच्या लोकांना पैसे देऊन मोठं करायचं लक्षात आहे. म्हणून पुढं काय, स्वदेशीचा स्वीकार म्हणजे वापर आणि विदेशीचा धिक्कार म्हणजे त्या वापरायला केला लक्षात आहे. दुसरा संकल्प ते महत्त्वाचा आणि तिसरा संकल्प महत्त्वाचा फरक. त्या संकल्प काय महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा लक्षात घ्या. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, शेतीप्रधान देश आहे. मात्र आजकाल काय झालं, या विदेशी लोकांनी बरं का जास्त उत्पन्न मिळलं, बघा आपल्या भारत देशात जास्त उत्पन्न जास्त पैसे लागत त्या. म्हणून त्यांनी काय कोणता कार्यक्रम चालू केला, आपल्या भारतामध्ये संकरित बियाणं आणलं. कोणतं बियाणे आणलं, संकरित बियाणे, हां जर्सी गाय. पहिलं जर्सी गाय आहे की, जर्सी गाय आणली. नंतर एखाद्या मिरच्या, एवढ्या मिरच्या, पहिली आपली मिरची लवंगी मिरची होती पहिली, आता त्यांनी काय केलं, एवढ्या मिरच्या आणल्या. ते पॉली हाऊसमध्ये कधी त्या तयार करायचं आहे लक्षात. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या बघा, आपल्या भारत कसं नादी कसं लावले दूरच्या लोकांना, दुसऱ्या लोकांनी जास्त पैसे जास्त उत्पन्न सांगा. मनुष्य नाही म्हणाल का, सांगा ना, सोपी गोष्ट नव्हे. जर जास्त उत्पन्न जास्त पैसे मिळत असतील तर कोण नाही म्हणून सांगा ना, लक्षात घ्या. मग त्यामुळे काय झालं, भारतीयांनी संकरित बियाणं, संकरित गाय आणि बघा सर रासायनिक खतं आणि रासायनिक औषधं सुरू केली. कोणते औषधं सुरू केले आहे की. त्यामुळे काय झालं, सर्व काय तयार होऊन राहिलं, विष आहे की नाही. सांगा, ज्या पिकाला तुम्ही रासायनिक खतं औषधं वापरले, पेस्टिसाईड वापरले आहे की, संकरित बियाणे वापरले, तर त्या पिकामध्ये अमृत तयार होईल, विष तयार होईल, सांगा ना. मग मी आपल्या भारतीय लोक काय खाऊन राहिले, काय खाऊन राहिले, विष खाऊन राहिले का अमृत खाऊन राहिले. ही साधी गोष्ट नाही की. बघा भारतीयांनी आरोग्याला महत्त्व दिलं गरजेचं आहे. म्हणून बघा आपण पाहतो लहान पोरांना BP आणि काय म्हणून राहिले, कॅन्सर का म्हणून राहिले, नका मूळ लक्षात घ्या. नाही मुद्दा लक्षात घ्या. या संकरित बियाण्यामुळे रासायनिक आवश्यकतामुळे काय झालं, त्याला कारण बघायला माझी बुद्ध्याचं भ्रष्ट झालं, या लोकांची बुद्धीचं भ्रष्ट लक्षात घे आहे की. आणि म्हणून
आपली पारंपरिक शेती कशी आहे, पारंपरिक शेती कशी आपल्याकडे, सेंद्रिय शेती कशी मस्तपैकी, किती महत्त्वाची भाषा आहे. मग ते बघा, ते बी आपल्या गाईच्या गाव, आपल्या स्वदेशी गाईच्या माध्यमातून किती काम अमृत मग निश्चित बघा निर्माण झालं राहणार आहे. म्हणून तिसरा संकल्प कोणता करायचा, आम्ही सेंद्रिय शेती, कोणती शेती करू, स्वतः छोटी छोटी सुरुवात करायची. काही एकदम ते म्हणलं ना तुम्हाला जिवार येईल, एकदम जिवार येईल तसं थोडं बघा. म्हणून बघा जय आव्हान केलं बघा भारतीयांना, काय आव्हान केलं, सेंद्रिय शेती का बरं नाही बघा. आणि त्यांनी सांगितलं सुंदर उदाहरण बघा, तामिळनाडूच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं म्हणे आता सेंद्रिय शेतीचा पर्याय नाही म्हणे, त्यासाठी तुम्ही काय करा म्हणे, जर 4 एकर शेती तुम्हाला ना तर 20 गुंठे किंवा 1 एकरी सुरुवात करायची आहे की नाही. लगेच डायरेक्ट 4 एकर तुम्ही सेंद्रिय शेती करू नका, कशी सुरुवात करा, 20 गुंठ्याने 10 गुंठ्याने 1 एकर वाटा. 20 बघा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आता हो का, उत्पन्नसुद्धा जास्त आहे बरं का, आणि पैसेसुद्धा जास्त मिळू शकतात जर त्या पद्धतीने शेती केली तर. माझा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला शेती कशी करायची, आपणही करायचं, दुसऱ्यांना सुद्धा, म्हणजे अमृत भारत मातेचा आशीर्वाद कधी मिळेल आपल्याला, अमृत लोकांना जर आपण खाऊ पिकायला तर अशा अनेक मुद्दे आपल्या या धर्मासाठी आहे की नाही. म्हणून आपण आता आपला बराच वेळ घेतला की नाही, आणि म्हणून पुन्हा आपला धन्यवाद देऊया. आजच्या या एकादशी निमित्ताने पांडुरंगाच्या कृपेने या ठिकाणी हा सर्व सोहळा संपन्न झाला. आपण आमच्यासारखे या ठिकाणी 2 शब्द संतीने ऐकून घेतले आहे की नाही. म्हणून पुन्हा आपल्या सर्वांचं आभार मानूया, सर्व धन्यवाद. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सर्वदुःखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरि ओम. शांती शांती शांती.